आणि काँग्रेसमधून फुटलेल्या सगळ्या पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे संजय राऊतांच्या सूचनेची नोंद घेऊ असं वक्तव्य करत सुप्रिया सुळेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते आहे एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत। त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो।